जय श्री माताजी. आपण सर्वदा श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता आपण हळुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपला डावा हात आपल्या मांडीवर असेल. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपला उजवा हात मांडीवर घेऊयात आणि डावा हात कोपरात वाकवूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊया. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत आमच्या उजव्या बाजूतील सर्व दोष, सर्व बाधा, आमच्या पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात.
परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा. आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. श्री गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. तर आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला समाधानी बनवा. कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व प्रस्थापित करा. तर आपण आपल्या उजव्या हाताला आपल्या नाभीच्या भोवताली आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या भवसागर चक्रावरील सर्व दोष, सर्व बाधा, आमच्यामध्ये गुरुतत्व जागृत होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा दूर करा व आमच्यामध्ये गुरुतत्व जागृत करा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवूया डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून धरूया. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. इथं आपण 3 वेळा क्षम म्हणूयात. क्षम क्षम क्षम. तर आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमातांची सहजोगावर एका सहजोगाने म्हटलंय की माताजी, तुम्ही आधी कळस मग पाया देता. आधी तुम्ही आमचा कळस बांधता. आणि खरोखर ही गोष्ट खरी आहे. म्हणजे समाधीला साधारणपणे आतापर्यंत जे काही लोकांनी केलं, मेहनत केली वगैरे वगैरे, योग म्हणा, हठयोग म्हणा, काही राजयोग म्हणा, काय काय केलं असेल ते, अर्थात त्याच्यातले काही खरे आणि काही खोटे असे सगळे मिळून त्या लोकांनी जे काही साधलं किंवा केलं, ती पद्धत म्हणजे ज्याला द्राविडी प्राणायाम म्हणतात त्याच्यापेक्षा जास्त जबरदस्त त्रासाची.
आणि ते काढायचं तर त्याला एक पुराण लागेल सगळं काही सांगायचं म्हणजे. अर्थात एक पुस्तक पातंजली योगशास्त्र एवढं मोठं आहे ते एक मात्र, बाकी अनेक असतील अशी. आणि पुष्कळ असे शास्त्र वगैरे लिहिले गेले की मनुष्याने अध्यात्म कसा घडवून आणायचा आणि अध्यात्माने वर कसं यायचं आणि उंची कशी गाठायची वगैरे वगैरे अनेक पुराणं आपल्याकडे लिहिलेली गेली आहेत. त्यापैकी काही खरी आहेत, काही खोटी आहेत, काही घोटाळे आहेत आणि काही म्हणजे मूर्खपणा पण आहे. त्यात कारण असं की जे शोधणारे होते ते मुळात आंधळे होते, पण शोधता शोधता जेव्हा त्यांना सापडलं तेव्हा डोळस झाले. आणि डोळस झाल्यावर आम्ही आंधळेपणात हे सगळं मिळवलेलं आहे तेव्हा तसंच सगळ्यांनी मिळवावं किंवा तसंच मिळेल अशा पद्धतीने त्यांची मांडणी केली. ते बरोबरच आहे, त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहे. आता असं आहे की जो मनुष्य बैलगाडीत नेहमी प्रवास करतो त्याला एरोप्लेनच्या प्रवासची काय कल्पना येणार? किती कल्पना केली तरी त्याला काय कल्पना येणार? तसंच आहे आमच्या सहजयोगाचं. अध्यात्मामध्ये ज्यांनी नुसत्या आपल्या तंगड्या तोडल्या, डोक्यावर उभे राहिले वर्षानुवर्ष, श्वासोच्छ्वास घेऊन आणि काय काय तर्सना केल्या, त्यांना सहजयोगामध्ये माताजी असं बोटाच्या सहाऱ्यावरती तिथे पोहोचवतात कशा आणि करतात कशा, त्याच्यावरती जर आश्चर्य झालं तर त्याच्याबद्दल काही वाईट वाटून घेण्यासारखं नाही. समाधीमध्ये 3 तऱ्हाच्या समाधी त्यांनी सांगितलेल्या आहेत. पैकी पहिल्यांदा ते म्हणतात ही सगळी मंडळी, मी नाही म्हणत, ही लोक म्हणतात की आधी सालोक्य समाधी होते. सालोक्य समाधीमध्ये माणसाला दिसतो. आता दिसणार कसं? मनुष्य म्हणेल दिसतं म्हणजे तुम्ही साक्षात तुम्हाला गणेश दिसतो, नंतर तुम्हाला पुढे गेलं की तुम्हाला कुंडलिनी दिसते, त्याच्या पुढे गेलं की तुम्हाला मग विष्णू लक्ष्मीचं दर्शन होतं. ही गोष्ट खरी आहे. सालोक्य समाधी जेव्हा माणसाला मिळते तेव्हा त्याला असं दिसतं. परवा मी आपल्याला सांगितलं आहे की 2 शिड्यांवरती पाय देऊन एक मनुष्य धडपडत धडपडत चालत आहे. शिड्या नाही, शिड्यापेक्षा म्हणा भिंती, आणि त्या भिंतीने एक पाय इकडे दिला आणि एक पाय इकडे दिला आणि मधोमध जे काही आहे ते त्याला दिसतंय पण त्याच्यामध्ये तो नाही. ही वस्तू तुम्हाला दिसते जी तुम्ही नसता. बाहेरून दिसणाऱ्याला ही बिल्डिंग दिसेल पण जर इच्छा असेल तर तुम्हाला बिल्डिंग दिसणार आहे का? मग शेवटी धडपडत धडपडत तुम्ही असे वर चढत गेला तर एका स्थितीला पोचल्यावर, एका दशेत पोचल्यावर तुम्ही अगदी थकून तिथे गळून पडता आणि तिथे गळून पडल्यावर तुम्ही त्या सर्व देवतांच्या जवळ आल्यासारखं तुम्हाला वाटतं. त्या ठिकाणी सामिप्य अशी समाधी घडते. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कृष्ण इथं उभा आहे आपल्या शेजारी, कधी वाटतं इकडे राधा आली आहे, कधी दिसतं साक्षात तुम्हाला साईबाबा बसलेले आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही तिथे नाही जिथे ते आहे. सामिप्य स्थिती सुद्धा तुम्ही तिथे नाही तिथे ती मंडळी आहे. त्यामुळे तुम्ही ह्या विचारात असता की बा ते आले आमच्याकडे आणि त्यांनी आमचं हे कार्य केलं, आमच्या गोवऱ्या थापून दिल्या विठ्ठलाने. खरी गोष्ट आहे, खोटं नाही. पण तुम्ही विठ्ठलाच्या हृदयात नाही गेलेले, त्याच्यातलं सौंदर्य तुम्ही पाहिलेलं नाही. गोवऱ्या थापून दिल्या तर काय झालं? काय विशेष घडलं? पण त्यावेळेला ती स्थिती होती की गोवऱ्या थापायच्या होत्या म्हणून त्यांनी त्या थापल्या असं समजायचं. त्यावेळेला ही स्थिती नव्हती की हृदयामध्ये स्थान द्यायचं. तुम्हाला दर्शनं घडली, कबूल, दर्शनं ही घडायला पाहिजे होती. जर त्यावेळेला दर्शनं घडली नसती तर लोकांचा परमेश्वरावर विश्वास नसता, म्हणून दर्शनं दाखवली. पण वेळ बदलतो ना, आज तो समय नाही आहे, वेळ बदललेली आहे. आणि ह्या वेळेला काय झालं पाहिजे तर मनुष्याला तादात्म्य मिळालं पाहिजे. जर त्याला तादात्म्य नाही मिळालं तर परमेश्वरावरचा त्याचा संबंध विश्वास ढासळून पडतो. आणि परमेश्वर म्हणून कुणी वस्तू आहे, आओ बसा बसा, परमेश्वर म्हणून कोणी असं आहे बघा, बसा. मधूनच कुठून तरी उशिराने यायचं आणि मध्ये बसायचं नाही, मागे बसायचं.
परमेश्वर म्हणून कुणीतरी वस्तू आहे त्याचा विश्वास बसला पाहिजे, म्हणून त्यांची दर्शनं होतात एका बोल. तर एक ते सालोक्य समाधी आणि सामिप्य समाधीमध्ये एक विशेष तऱ्हेची माणसाला जाणीव येते. पण त्याच्यामध्ये त्याला गती होत नाही. जो जिथे आहे तिथूनच बघतोय. पहिल्यांदा दिसत नव्हतं, आता दिसतंय. पहिल्यांदा वाटत नव्हतं, आता वाटतंय की जवळ आहे. पण त्याची आतमधून गती होत नाही, प्रोग्रेस होत नाही, त्याचं इव्होल्युशन होत नाही, म्हणजे उत्क्रांती होत नाही त्याची. तेव्हा आता प्रश्न येतो की उत्क्रांती कशी होणार? ही तादात्म्याने होणार. ही तिसरी स्थिती आहे, त्याच्यामध्ये तादात्म्य झालं पाहिजे. आता तादात्म्य म्हणजे काय? तादात्म्य म्हणजे असं की ह्या सर्व शक्तींना वाट देणारे हे जे मोठे मोठे अवतार आहेत हे साक्षात परमेश्वराचे अंशच म्हटले पाहिजे, किंवा अंशापेक्षा मी त्यांना परमेश्वराचे पैलू म्हणते, ऍस्पेक्ट्स आहे. तर हे जे तुम्हाला विष्णू स्वरूप किंवा गणेश स्वरूप किंवा ख्रिस्त स्वरूप हे जे काही दिसत आहे हे त्या परमेश्वराच्या शक्तीला चालना देणारे, त्या शक्तीला आउटलेट देणारे. पण त्या शक्तीतच तुम्हाला जर सामावून टाकलं तर तादात्म्य स्वरूपत्व आलं. ती शक्ती जर तुम्ही झाला तर तुम्हाला तादात्म्य आलं. आता हे जितके काही देव देवता वगैरे आहेत हे त्याच निर्विकार निराकार शक्तीचे चालन स्वरूप आहे. त्यांच्यामध्ये ती सर्वव्यापी शक्ती समावलेली आहे, ज्याला आपण म्हणू की इनफायनाईट इंटू फायनाईट, म्हणजे अमर्यादित जे आहे ते मर्यादित झालेले आहे. अशी ही जी व्यक्ती आहे तिलाच आपण अवतार म्हणतो. पण त्यांच्यातही जी अमर्याद शक्ती आहे, तेव्हा त्या शक्तीतच तुम्हाला बुडवून टाकायचं, त्या शक्तीतच तुम्हाला तद्रूप करायचं, त्याच्या सागरात तुम्हाला एकाकार करायचं म्हणजे सहजयोग आहे. आता त्याला पद्धती अनेक आहेत, लोकांनी काढल्या. काळावेळाप्रमाणे त्या जमल्या, ज्यांना जमल्या जमल्या, नाही तर नाही जमल्या. पैकी सगळ्यात पहिल्यांदा लोकांनी ही पद्धत काढली होती की हे जे देव देवता आहेत त्यांचं वरण करायचं आणि त्यांना खुश करून द्यायचं. मंत्र जागरण करायची, मंत्राने त्यांना जागृत करायचं, त्यांना खुश करायचं, त्यांची स्तुती करायची. देवतांना स्तुती प्रिय असते असं एक लोकांना वाटतं. माणसाच्या जे बुद्धीला आलं त्या दृष्टीने त्यांनी केलं. तर स्तुती सुरू केली. त्यावेळेला अज्ञानी असल्यामुळे मनुष्याची बुद्धी एवढी वाढली नव्हती म्हणून म्हणा, किंवा मनुष्याला एवढं काही समजत नव्हतं म्हणून म्हणा, परमेश्वराने एवढं काही त्याचं वाईट वाटून घेतलं नाही की तुम्ही अनधिकार चेष्टेमध्ये त्याला आठवण काढता. आणि अनेक अवतार संसारात आल्यावर त्या लोकांनी काही लोकांना पार केलं, फार पुढे लोक. आणि हीच मंडळी पुढे जाऊ यांनी इतर लोकांना पार करायला सुरुवात केली. आपण असं म्हणू की परशुरामापासून ही गोष्ट सुरू झाली. परशुरामाचा जेव्हा अवतार झाला त्यावेळेला व्यक्तिगत अध्यात्माला सुरुवात झाली आणि लोक जंगलामध्ये जाऊन एक एकटे बसून अध्यात्म शिकू लागले. पण परशुराम अवतरण होतं आणि परशुरामाबरोबर दत्तात्रयांनी सुद्धा अवतार घेतले होते अनेक. त्यामुळे परशुरामाच्या अवतारामध्ये दत्तात्रयाचा सुद्धा सहयोग झाल्यामुळे एखादा कुठेतरी करोडो लाखोमध्ये एखाद्याला हे घटत असे आणि ते झालं म्हणजे तोही आपला जंगलात बसायचा. त्याच्या पुरताच तो फक्त त्याच्याजवळ मंडळी गेली की नीट व्हायचे, काय झालं तर बरोबर एक संत मनुष्य आहे त्याला नमस्कार केला पाहिजे वगैरे वगैरे. त्यांनी एक दोन कार्य मोठी अशी केली की ज्या ठिकाणी व्हायब्रेशन्स आहेत अशा दगडांना त्यांनी देवत्व आणलं, तिथे देवळं उभं केली. आता आपल्याकडे जसं आपण म्हणतो की गणपती आहेत, अष्टविनायक आहेत, ते खरे आहे. पण त्यांना ओळखून काढायला हीच मंडळी जी थोडीशी 2-4 होती, जी पार झालेली मंडळी होती, त्यांनी सांगितलं की बा हे आहे. त्यांनी पूजनाला सुरुवात केली, तिकडे देऊळ उभारलं झालं. बरं, काही मोठे मोठे गुरु झाले त्यांना म्हणता येईल, काही लोक झाले मोठे. मग त्यांनी असा विचार केला की सर्वसाधारण माणसाला सुद्धा हे दिलं पाहिजे. आता ते बोलायचे तिथली गोष्ट आपण आहोत तिकडे,
मग त्यांचे शिष्य झाले, त्यांचे शिष्य झाले, 3-4 ह्याच्यामध्ये जे खरं होतं ते गेलं चुलीत, आणखीन जे नव्हतं ते सुरू झालं. खरं हे होतं की तुम्ही परमेश्वराला अनन्य भक्तीने पूर्णपणे शरणागत होऊन त्याला आठवण केली पाहिजे आणि त्याला पूर्णपणे हे मागितलं पाहिजे की मला तुझा आशीर्वाद म्हणजे, तुझ्या प्रेमाचा आशीर्वाद म्हणजे तुझ्यामध्ये तद्रूप होऊ दे, तुझ्याशी मला एक रूप होऊ दे. हेच एक मागणं होतं. हे नाही की माझ्या मुलाला नोकरी लाव. पण मनुष्य हळूहळू अत्यंत जडवादी होऊ लागला आणि जसा जसा तो जडवादी होऊ लागला तसा तसा त्यांनी परमेश्वराचा 2 वस्तूंशी संबंध लावला. कसा लावला, कुठे लावला त्यातलं एक तर मला माहिती आहे, पण दुसरा तर मला माहिती नाही तो कुठे कधी लावला. पहिल्यांदा त्यांनी सेक्सशी संबंध लावला देवाचा. आता देवाचा संबंध सेक्सशी काहीही नाही, अगदी नाहीये. पण ह्यानी लावला त्याला कारण असं की काही लोकांनी गणपतीला कुंडलिनी म्हणून निर्णय दिला. कारण नुसती सोंड दिसली गणपतीची आणि त्याला म्हटलं की हे कुंडलिनीचं स्वरूप आहे आणि कारण ते सेक्सवर असतं म्हणून त्याचा सेक्सशी संबंध लावून ठेवला. पुष्कळ लोक म्हणतात की कंदामध्ये कुंडलिनी असते, म्हणजे नाहीच ते तिथे. तुम्ही डोळ्यांनी बघा ना, मी दाखवते तुम्हाला इथे उठताना. कंदाशी काही संबंध नाहीये. इथे श्री गणेशाला बसवलेला आहे. पण हे जे सुरुवातीला जो घोटाळा झाला त्याच्यामुळे सेक्सशी संबंध परमेश्वराचा लावून टाकला. बापरे बाप, म्हणजे केवढी मोठी घोडचूक आला. घोडचूक म्हणा की हत्ती चूक म्हणावी ते समजत नाही. परत चूक तर त्यांनी आपली भोळ्यापणात केली असेल, पण त्याचा परिणाम बघा काय झाला. आता त्याच्या परिणामाला सुद्धा जोडायला एक आर्टिकल लिहिणार आहे मी एवढं मोठं. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे की सेक्सशी संबंध, मग हे सगळे तांत्रिक आले, हे सगळे मांत्रिक आले. त्याच्यानंतर मग ते काही काही असे लोक की बा, आजच मी एक नवीनच ऐकलं की नवीन सून घरात आली की पहिले महाराजांच्याकडे हवेलीला जायचं. ती काय म्हणावं ह्या लोकांना, परमेश्वराच्या नावावर हे असले व्यभिचारी धंदे, म्हणजे व्यभिचाराचा आणि परमेश्वराचा संबंध लावणं म्हणजे ह्या माणसाच्या डोक्यात येऊ शकतो, जनावराच्या सुद्धा नाही येणार. म्हणजे हे कसं माणसाचं डोकं उलट बसवलेलं आहे की काय आहे. बसवलं देवाने ठीकच होतं, पण तुम्ही कसं उलट चालवता ते बघ. व्यभिचाराचा आणि परमेश्वराशी संबंध लावून ठेवलेला. इथपर्यंत त्याची कमाल केली की अश्वमेध यज्ञासारख्या यज्ञाला सुद्धा त्यांनी सांगितलं तो सुद्धा सेक्सच एक्सप्रेशन आहे. शिव पार्वती सुद्धा सेक्सच एक्सप्रेशन, म्हणजे डोळ्या, म्हणजे म्हणतात ना की सावन के अंधे को सभी हरा दिखाई देता. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जर कुणी आंधळा झाला त्याला सगळं हिरवं दिसतं, अशातलं आहे. म्हणजे सगळं माइंड जे आहे, सगळे डोक्यातले विचार एकाच त्याच्या भोवती फिरतात. झालं मग सगळं झालं. आता शिव पार्वती ते झाले, म्हणजे सगळ्यांना आणून तुम्ही सेक्सच्या ह्याच्यावरती आणून सोडून दिलं. आणि अजूनही राजरोसपणे त्याच्याबद्दल लोक बोलतायत. त्यांना काही लाजा नाही वाटत त्याच्यावरती. आणखी पेपरात छापतायत की मुलाधारावरती कुंडलिनी आहे, त्यांना माहिती आहे मुलाधार चक्रात बसलेली आहे. आता काय सांगायचं, तुमच्या आईला तुम्ही सेक्सवर बसवता म्हणजे काय शहाणपण आहे तुम्हाला. आई पण आहे का नाही, मूर्खासारखे. हा एक महामूर्खपणा केला. आणि दुसरा त्याचा परिणाम म्हणजे ते मला माहित नाही कुठून आलं, पण एक की पैशाशी संबंध देवाचा लावणं. कमाल आहे बा माणसाची, अगदी खरी कमाल आहे. अहो पैसे काय देवानी बनवले का तुम्ही बनवले. पूर्वी पैसे विषय म्हणून काही वस्तू होती का जगामध्ये. त्याचा संबंध परमेश्वराशी कसा लावता तुम्ही. अगदी डोकं आहे माणसाचं. विशेष म्हणजे बिझनेसच करायचा मुळी. कोणी आला मनुष्य त्याला हवेल्या पाहिजे, त्याला मोटारी पाहिजे. इथपर्यंत असे धर्म जगामध्ये आहेत की तुमच्या गुरुला तुम्ही जे द्याल ते सुख तुम्हाला मिळेल. आणि ते कोणतं सुख, तर त्याला तुम्ही जर बायका दिल्या, त्याने मग इंग्लिश बायकांशी लग्न करायचे, नाहीतर फ्रेंच बायकांशी लग्न करायचं आणि तुम्हाला पुढल्या जन्मात ते मिळेल. मग त्या गुरुंना तुम्ही हिऱ्यामध्ये तोलायचं, मोत्यांमध्ये तोलायचं. त्यांना मग आता पितळे ते तोलायला मिळेल की नाही माहित नाही, पण असले प्रकार. आणि राजरोसपणे सगळीकडे हे चालू आहे. म्हणजे त्याच्याबद्दल कुणाला ऑब्जेक्शनच नाही. म्हणजे काहीतरी त्याला ताळतंत्र तरी पाहिजे. बरं आम्ही काही असं म्हटल्याबरोबर तुम्ही आमच्या गुरुला काय म्हणता, काय हे गुरु का काय. पायातल्या खेटरांनी सुद्धा मारण्याची मला इच्छा होणार नाही. असे घाणेरे हे लोक आहेत, त्यांना गुरु म्हणून मिरवता तुम्ही. आणि मी जर म्हटलं की ह्या गुरुना उचलून समुद्रात फेका तर माझ्यावर बिघडतात. सगळ्या तुमच्या कुंडलीने तोडून तुम्हाला जन्मभरासाठी यांनी नरकात टाकून ठेवलेला आहे. पण त्यांचाच उदो उदो चाललेला आहे आणि करा उदो उदो. हे पैसे खाऊ आणि हे बायकांच्या ह्याच्यावर येणारे आणि दारू बसून प्यायची. तिथे साक्षात एक आता गुरु महाराज एक आले होते म्हणे
तर ती बाई त्यांचे पाय चेपत होती, तिकडे ते दारू पित होते. त्या बाईला अक्कल नाही आणि फार मोठी बाई आहे, सुशिक्षित. तिला एवढी अक्कल नाही, तिकडे आपासून दारू पितोय मी त्याचे पाय चेपते आणि त्याला शरणागती म्हणजे नरकच मिळणार की नाही तुम्हाला? अहो काही डोकं आहे की काय? माणसाला काही विचार येत नाही म्हणजे काय? इतके मूर्ख कसे? हेही बाजू झाली. मग दुसरं चला, आता हेच मग देवळात सुरू झालं. देवळामध्ये गणेशाची मूर्ती ठेवायची आणि घाणेरडेपणा करायचा त्याच्या समोर. तो म्हणजे चिरकालातला बालक म्हणतात त्याला. त्याच्या समोर मजाल नाही तुमची की तुम्ही काही घाणेरडे एक अक्षर बोलाल आणि त्याच्या समोर घाणेरडेपणा केल्याबरोबर तो जो सडकतो मग म्हणायचं की नाही आम्ही आपले हाल करून घेऊ, आम्ही आपलं सॅक्रिफाईस करतोय. हळुवारपणे डोळे उघडूयात. श्रीमातांच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात. माँ का ध्यान करे मन निर्मल, माँ का ध्यान करे मन निर्मल, निर्मल भक्ति है पुण्यों का फल, निर्मल भक्ति है जय श्री माताजी. पुण्यों का फल, करती है हो करती है, हाँ करती है श्री माँ निवास वो अपने बच्चों के मन में, करती है श्री माँ निवास।